हॅलो, नमस्कार. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ टाकून तुम्ही कसे इन्कम कमवू शकतात, माझी 2 चॅनल कशी मॉनिटाईज झाली हे सांगितलं होतं. तर त्यावर बऱ्याच ताईंचे मला कमेंट्स होते की यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट कसे करायचे ते सांग. म्हणजेच टायटल कसं टाकायचं, टॅग्स कोणते टाकायचे हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन कर. मग मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही ज्या कमेंट्स कराल त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. त्यामुळे आजचा व्हिडिओ माझा असा असेल की युट्यूबवर व्हिडिओ कसा पोस्ट करायचा. मग मी तुम्हाला त्याची थोडक्यात माहिती देते. आज काही मी तुमच्यासोबत स्क्रीन रेकॉर्डिंग शेअर करणार नाहीये. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती देणार आहे. समजा तरीही तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवायचा प्रयत्न करेन. ओके, तर तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते. पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असता तेव्हा व्हिडिओला हाईप करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तर आता मी व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉइंट असा आहे की तुम्ही जो व्हिडिओ बनवता त्याची क्वालिटी ही चांगली असली पाहिजे. आता क्वालिटी म्हणजे काय, तर तुम्ही जो व्हिडिओ बनवता तो 4K 60 मध्ये असला पाहिजे. आता 4K 60 कसं करायचं, तर कॅमेरामध्ये पण हे ऑप्शन असतात आणि जेव्हा आपण इनशॉट किंवा VN वरून व्हिडिओ एडिट करतो तेव्हा तिकडे डाउनलोडिंगच्या वेळी ऑप्शन येतात की 4K आणि 60 मध्ये तुम्हाला हा डाउनलोड करता येतो. तर हा एक झाला व्हिडिओ चांगल्या क्वालिटीमध्ये डाउनलोड करण्याचा ऑप्शन. त्यानंतर जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करता तेव्हा चांगली लाईट पाहिजे. आता तुम्ही जर रात्रीच्या वेळी व्हिडिओ शूट करत असाल तर चांगल्या लाईटच्या खाली तुम्ही हा व्हिडिओ शूट केला पाहिजे. आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे जो नॅचरल सूर्यप्रकाश असतो, जो आपण सकाळी सूर्यप्रकाशात जर थेट सूर्यप्रकाश आपल्या घरात पडत असेल किंवा कुठला तरी एक कोपरा असेल तिकडे थेट सूर्यप्रकाश पडत असेल तर त्यावेळी तुम्ही तुमचा व्हिडिओ शूट करू शकता. तर चांगली लाईट पाहिजे, त्याच्यानंतर क्वालिटी चांगली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या व्हिडिओचा ऑडिओ चांगला पाहिजे. म्हणजे तुमच्या व्हिडिओला तुम्ही जो ऑडिओ देताय, तुमचा आवाज देताय, त्याला मागे आहे ना असा फॅनचा आवाज येतो म्हणा किंवा काय असं असेल तर ते येता कामा नये. मग ह्याच्यासाठी काय ऑप्शन आहे, तर ह्यासाठी आहे ना, तर यासाठी तुम्ही वेगवेगळे ऍप जे आहेत, एडिटिंग ऍप, इनशॉट म्हणा, VN म्हणा, तर हे ऍप वापरून तो आवाज तुम्ही काढू शकता. तर हे सगळं तुम्हाला पहिलं आहे ना व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित करायचं आहे. मग त्यामुळेच तुमची व्हिडिओची क्वालिटी नीट होईल आणि त्यानंतर तुमचा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तयार असेल. सगळ्यात पहिला मुद्दा झाला तुमच्या व्हिडिओ क्वालिटीचा. आता आपण जे बोलणार आहोत तो व्हिडिओ अपलोड कसा करायचा या टॉपिक. कारण बरेच जण व्हिडिओ चांगला शूट करतात, एडिटिंग पण चांगलं करतात, पण व्हिडिओ अपलोड करताना खूप काही चुका करतात. तर अपलोड करताना आपल्याला काय सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी लागणार आहेत त्या मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. सगळ्यात महत्त्वाचं पहिला आपल्याला अपलोड करताना लागणार आहे ते म्हणजे टायटल. मग टायटल हे जे आहे ना आपलं, जे आपल्या व्हिडिओमध्ये जो विषय आहे त्याला अनुसरून असलं पाहिजे. त्याचसोबत जे टायटल आहे ते सर्चेबल असलं पाहिजे. म्हणजे आता समजा मी कटोरी ब्लाऊज शिवते तर कटोरी ब्लाऊज आपण आहे ना सर्च मध्ये टाकायचं की कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग. मग तिकडे ना वेगवेगळे आपल्याला टायटल्स मिळतात. मग त्यातलं जे जास्त सर्चेबल टायटल आहे ना ते आपल्याला टाकायचं आहे. ओके, तर सगळ्यात पहिला काय तर सर्चेबल टायटल टाकायचंय. तुमचा जो काही विषय असेल तो तुम्ही डायरेक्ट जाऊन तिकडे सर्च करा. त्याच्यानंतर मग तिकडे जे तुम्हाला जास्तीत जास्त सर्चेबल टायटल जे पहिल्या लाईनला येईल ते तुम्हाला टाकायचे. आता हे इन डिटेल मध्ये तुम्हाला कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला तर तुम्हाला आता तुमचं जे काही टायटल असेल ते तिकडे तुम्हाला वरती युट्यूबला सर्च बटनला टाकायचंय. तिकडे सर्च बटनला टाकल्यानंतर वरती जे 3 डॉट्स असतात बाजूला सर्च बटनच्या तिकडे जायचंय. सर्च फिल्टर मध्ये जायचंय आणि तिकडे ना अपलोड डेट म्हणून आहे ना, सर्च फिल्टर केल्यावर तिकडे तुम्हाला धिस मंथ म्हणून टाकायचंय. धिस मंथ टाकल्यावर तुम्हाला तिकडे अप्लाय करायचंय. अप्लाय केल्यानंतर सगळ्यात पहिला जे टायटल्स असतील ना व्हिडिओचे ते तुम्ही नीट बघा आणि त्याप्रमाणे तुमचं टायटल ठरवा. ओके, तर हे असं तुम्ही सर्चेबल टायटल तुमच्या व्हिडिओचं देऊ शकता. आणि हो, टायटल हे सुटसुटीत ठेवा. उगीच टायटल मध्ये जास्त गिचमिड वगैरे करू नका. जे तुम्हाला जास्त काही सांगायचं असेल ना ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिहू शकतात, पण टायटल हे तुम्हाला खूप सुटसुटीत असं ठेवायचंय. ओके, तर हा झाला टायटल, हा एक महत्वाचा मुद्दा. टायटल तुमचं आकर्षक पाहिजे, जे टायटल बघून तुमचा व्हिडिओ लगेच क्लिक केला पाहिजे असं. आता दुसरं झालं थंबनेल. आता थंबनेल बनवणं हे पहिला आहे ना खूप कठीण होतं, पण आता थंबनेल बनवणं हे खूप सोपं झालेलं आहे. ChatGPT वरून तुम्ही आकर्षक थंबनेल तुमची बनवू शकतात. आता थंबनेल बनवण्यासाठी तुम्हाला काय लागेल, तर तुम्ही व्हिडिओ कशावर केलाय, तर तुम्ही जर स्वतः काहीतरी बोलत असाल व्हिडिओमध्ये तर तुमचा एक स्वतःचा फोटो लागेल आणि तुम्ही व्हिडिओमध्ये जे काही दाखवलं त्यातला एक छोटासा फोटो घ्या तुम्ही
आणि ते दोन्ही फोटो तुम्ही ChatGPT वर अपलोड करा आणि तुम्ही तिकडे टाकू शकता, तिकडे क्रिएट युट्यूब थंबनेल म्हणून टाकू शकता. ओके. आणि त्यानंतर ChatGPT तुम्हाला छान असा एक युट्यूबचा थंबनेल तयार करून देईल. तर युट्यूब थंबनेल तयार करणं ही एकदम सोपी गोष्ट आहे. तर तुम्ही अशा प्रकारे युट्यूबचं आकर्षक थंबनेल तयार करू शकतात आणि कुठलंही थंबनेल लावू नका, छान असं आकर्षक थंबनेल तयार करा. ChatGPT शिका. ChatGPT जर तुम्हाला यूज करता येत नसेल तर मला कमेंट करून सांगा. मी ChatGPT वर थंबनेल कसं तयार करायचं यावर पण नक्कीच व्हिडिओ अपलोड करेन. ओके. तर ChatGPT वर तुम्ही युट्यूबचं आकर्षक थंबनेल बनवू शकतात. तर दुसरा झाला आपला थंबनेल. पहिला आम्ही तुम्हाला सांगितलं टायटल आकर्षक पाहिजे, त्याच्यानंतर थंबनेल आकर्षक पाहिजे. हे दोन एकदम महत्वाचे पॉइंट्स आहेत जे तुमच्या व्हिडिओला पाहिजे. तर हे दोन पॉइंट्स आपल्याला करायचे आहेत. आता थंबनेल ऍड कसं करायचं, तुम्ही व्हिडिओ जेव्हा अपलोड करता त्याच्यावरती तिकडे ऍड म्हणून तुम्ही जेव्हा फोटो टाकतात तेव्हा तिकडे ऍड म्हणून ऑप्शन येतो वरती असा प्लसचा. त्या प्लस मध्ये जायचं, नंतर तिकडे कस्टमाइज थंबनेल म्हणून येतं, कस्टमाइज थंबनेल करायचं आणि तुमच्या गॅलरीमध्ये डायरेक्ट युट्यूब तुम्हाला घेऊन जाईल. तर ते तुम्ही थंबनेल ऍड करायचं आहे तिकडून. ओके. हे झालं थंबनेलचं. थंबनेल झाल्यानंतर पुढचा जो ऑप्शन येतो तो म्हणजे डिस्क्रिप्शन. आता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला काय लिहायचंय, तर सगळ्यात पहिलं तुम्ही जे टायटल ठेवलंय तेच कॉपी करून पहिला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पेस्ट करायचंय. दुसरं म्हणजे तुम्ही जे व्हिडिओमध्ये तुम्ही काय केलंय, म्हणजे कोणत्या विषयावर तुमचा व्हिडिओ आहे तर त्याची थोडक्यात जर माहिती तुम्हाला लिहायची असेल तर तुम्ही लिहू शकता, कंपल्शन नाहीये. थोडं वर्णन करा तुमच्या व्हिडिओचं की हा व्हिडिओ यावर आधारित आहे, असं 2-3 ओळीत तुम्ही वर्णन करू शकता. ओके. कंपल्शन नाहीये, तुम्हाला जर हवं तर लिहिलं तर अतिउत्तम आहे. आता वर्णन लिहून झालं तुमचं की त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिहायची आहे ती म्हणजे कीवर्ड्स. तर कीवर्ड्स म्हणजे काय, तर तुम्ही जो काही व्हिडिओ बनवला आहे त्या संदर्भात तुम्हाला काही कीवर्ड्स टाकायचे आहेत. म्हणजे समजा आता तुम्ही बटाट्याची भाजी बनवला असाल तर तिकडे तुम्ही बटाट्याची भाजी इन मराठी, अगदी सोपी साधी बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर बिना कांदा वापरता बटाट्याची भाजी, मसाल्याची बटाट्याची भाजी, असे वेगवेगळे कीवर्ड्स तुम्ही टाकू शकतात. हे मी काही थोडक्यात सांगते तुम्हाला. आणि कीवर्ड्स तुम्हाला गुगलवर पण मिळतात. गुगलवर बऱ्याच वेबसाईट आहेत, तिकडे तुम्ही सर्च करून कीवर्ड्स काढू शकतात. ओके. जर तुम्हाला ह्या वेबसाईट पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच सर्च करून तुम्हाला त्यावर सर्च करून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन. मी काही असं गुगलवरून आणि आजपर्यंत सर्च करून टाकले नाहीये, जे मला सुचतात ते कीवर्ड्स मी टाकते. म्हणजे ना आपण जे सर्च करायचं आणि सर्च करता करता आपण जो व्हिडिओ रिलेटेड आहे, आपल्या व्हिडिओ रिलेटेड जे व्हिडिओ आहेत ना ते व्हिडिओमध्ये काय ते टायटल्स वेगळे टाकतात तेच तुम्ही कीवर्ड्स म्हणून यूज करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही कीवर्ड्स टाकू शकता. तर कीवर्ड्स झाल्यानंतर हॅशटॅग टाकायचे आहेत तुम्हाला. म्हणजे पहिलं तुम्ही कीवर्ड्स दिलात की त्याच्यानंतर खाली स्पेस द्यायचा, खाली हॅशटॅग टाकायचे. हॅशटॅग मध्ये पण तुम्ही असंच तुमचा जो काही विषय असेल, आता समजा डेली ब्लॉग असेल तर हॅशटॅग डेली ब्लॉग्स, हॅशटॅग तुमचा काही आता असेल की कुठली डेली ब्लॉग्स मध्ये तुम्ही रेसिपी दाखवली असेल तर त्या रेसिपीचं नाव, असे वेगवेगळे हॅशटॅग टाकू शकता. तर तुम्हाला इथे वेगवेगळे हॅशटॅग टाकायचे आहेत. हॅशटॅग तुम्ही आहे ना 4-5 तरी कंपल्सरी टाकाच. ओके. जे काही सुचत आहेत ते हॅशटॅग तुम्ही इथे टाका. तुम्ही स्टार्टिंग लिहिलात ना की फिश, आता समजा तुम्ही फिश रेसिपी दाखवली आहे तर मालवणी फिश मसाला, त्याच्यानंतर फिश फ्राय, फिश करी, असे वेगवेगळे हॅशटॅग तुम्हाला तिथे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर हॅशटॅग झाल्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळ्यात शेवटचा हॅशटॅग टाकायचा आहे तो म्हणजे तुमच्या चॅनलचं नाव. ओके. तर मी टाकते म्हणून तुम्हाला सांगते. तर तुम्हाला शेवटचा हॅशटॅग हा तुमचा चॅनलचं नाव हे टाकायचं हॅशटॅग आणि तुमचं त्याच्यासमोर चॅनलचं नाव टाका. तर हे डिस्क्रिप्शन तुमचं पूर्ण झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही डिस्क्रिप्शन लिहू शकता. जास्त काही तुम्हाला खटाटोप करायची गरज नाही. आता तुम्हाला सगळ्यात पहिला तर तुमचं जे काही टायटल आहे ते कॉपी पेस्ट करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की तुमच्या व्हिडिओबद्दल थोडंसं वर्णन तिकडे 2-3 ओळीत लिहा. त्यानंतर आणि तुम्ही हे पण लिहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ही एक ओळ तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच टाका. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही कीवर्ड्स टाकायचे आहेत आणि कीवर्ड्स झाल्यानंतर तुम्हाला हॅशटॅग टाकायचे आहेत. तर एवढंच तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये ठेवा आणि त्यानंतर हे तुमचं डिस्क्रिप्शन पूर्ण झालं. आता नेक्स्ट ऑप्शन म्हणजे डिस्क्रिप्शन झाल्यानंतर तिकडे सिलेक्ट ऑडियन्स म्हणून ऑप्शन येतो. तर तुम्ही सिलेक्ट ऑडियन्सला गेलात ना की तिकडे नो इट्स नॉट मेड फॉर किड्स हा ऑप्शन आहे ना तो सिलेक्ट करायचा आहे. हा ऑप्शन सिलेक्ट करायला विसरायचं नाहीये. ते झाल्यानंतर डिस्क्रिप्शन झालं तुमचं की त्याच्या डिस्क्रिप्शनच्या वरती असतो हा ऑप्शन. ओके. तर मग आणि सिलेक्ट ऑडियन्सच्या वरती अजून एक ऑप्शन असतो तो म्हणजे व्हिजिबिलिटी. तर व्हिजिबिलिटी मध्ये तुम्हाला तिकडे अनलिस्टेड ठेवायचं आहे किंवा प्रायव्हेट टाकायचं आहे.
शक्यतो अनलिस्टेड टाका. हल्लीच 2-3 दिवस झाले मी जे व्हिडिओ अपलोड करते आहे ना माझ्या चॅनलवर, तिकडे आहे ना अनलिस्टेड हा ऑप्शन जर टाकला ना तर ते होत नाहीये, तर तिकडे मला प्रायव्हेट टाकूनच करावा लागतोय. जर तुम्हाला अनलिस्टेडने होत असेल तर तुम्ही अनलिस्टेड करा. 2-3 वेळेला जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करत होती ना तेव्हा मला हा प्रॉब्लेम आलाय. नाहीतर मी माझे जे ड्रीम रेसर्स कोचिंग वरचे आहेत ते अनलिस्टेड म्हणूनच टाकते. समजा अनलिस्टेडने होत नसतील पोस्ट तर तुम्ही तिकडे प्रायव्हेट म्हणून टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही तिकडे शेड्यूल करू शकता. ओके, शेड्यूल तुम्ही आहे ना सगळा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आहे ना, पोस्ट झाला व्हिडिओ की नंतर पुन्हा एडिट मध्ये जाऊन शेड्यूल करू शकता. तर एवढं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ना खाली AI यूज आणि टॅक्स म्हणून ऑप्शन असेल, खाली स्क्रोल करत जायचं आहे तुम्हाला. खाली स्क्रोल केल्यानंतर खाली AI यूज आणि टॅक्स म्हणून ऑप्शन असेल. वरती AI यूज जर असेल तर तिकडे समजा तुम्ही AI चा कुठला कंटेंट वापरला असाल तर तिकडे येस म्हणून लिहा, नाहीतर काही करायचं नाहीये तिकडे, ते तसंच सोडा. आणि खाली टॅक्स म्हणून आहे ना तिकडे काय करायचंय, तर तुम्ही जे कीवर्ड्स टाकलेले ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही जे कीवर्ड्स टाकलेले ते फक्त कीवर्ड्स आहेत ना सगळे सिलेक्ट करा, कॉपी करा आणि ते डायरेक्ट जाऊन टॅक्स मध्ये आहे ना पेस्ट करा. ओके, मग ते वेगवेगळे कीवर्ड्स जसे आहेत तसे तुमचे येणार तिकडे. कीवर्ड्स टाकताना तुम्ही खाली खाली टाका, म्हणजे एकाच्या समोर एक कीवर्ड्स असे टाकू नका. एक कीवर्ड्स टाकलात की खाली त्याच्या खाली दुसरा कीवर्ड्स येईल असे पहिला तिकडे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कीवर्ड्स टाका, नंतर तेच कॉपी करा आणि टॅक्स मध्ये पेस्ट करा. ओके, तर हे तुमचे टॅक्स पण इथे झाले, म्हणजे आता जास्त काही इथे झंझटमारी करायची तुम्हाला गरज नाहीये. तर हे सगळे जे पॉइंट्स होते हे व्हिडिओ जेव्हा आपण पोस्ट करतो तेव्हा कंपल्सरी करावे लागतात. आणि अशा अजून कुठल्याही सेटिंग्स नाहीयेत की आपल्याला व्हिडिओ येतात की ही सेटिंग ऑन करा, ती सेटिंग ऑन करा, म्हणजे तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज आहेत ते अचानक वाढतील. तर अशी कुठलीही आजपर्यंत सेटिंग युट्यूबने दिली नाहीये की ती ऑन केल्यामुळे लगेच व्ह्यूज वाढतील. तुम्ही कुठली पण मोठी चॅनल्स बघा, समजा तुम्ही काही चॅनलला एखाद दुसरा व्हिडिओ त्यांचा खूप म्हणजे मिलियन मध्ये असतो किंवा एखाद दुसरा व्हिडिओ चांगला 40K 50K 106K असा असतो, तर काही व्हिडिओ हे 1000-2000 पर्यंत पण असतात जेव्हा आपण स्टार्टिंग करतो तेव्हा. त्यामुळे अशी कुठलीच सेटिंग नाहीये की ती ऑन केल्यामुळे तुमचे डायरेक्ट व्ह्यूज K मध्ये किंवा असे मिलियन मध्ये येतील. त्यामुळे जर तुम्हाला जास्तीत जास्त व्ह्यूज पाहिजे असतील तर ह्या ज्या ठराविक सेटिंग सांगितल्यात त्या नीट करा. पहिला तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज कमी येतील, त्याच्यानंतर तुम्ही सातत्य ठेवा. सातत्य ठेवल्यामुळे पहिला व्हिडिओ थोडा कमी जाईल, त्याच्या पुढचा व्हिडिओ थोडा जास्त जाईल, किंवा त्याच्या पुढच्या व्हिडिओचे व्ह्यूज आहेत ना हे पहिल्या व्हिडिओपेक्षा पण कमी येऊ शकतात. पण असं नाहीये की तुमचा व्हिडिओ व्हायरलच होणार नाही. तुम्ही जर सातत्य ठेवलात, रोज व्हिडिओ पोस्ट करत राहिलात न चुकता, तर एखाद दुसरा व्हिडिओ तुमचा नक्कीच व्हायरल होईल आणि त्याच व्हिडिओनी तुमचं चॅनल हे नक्कीच मॉनिटाईज होईल. ओके, तर हे काही आज मी तुम्हाला सेटिंग सांगितल्या आहेत. समजा तुम्हाला मी जे काही सांगितलं ते समजत नसेल, तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करून हवं असेल किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग वर बघायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, मी स्क्रीन रेकॉर्डिंग पण दाखवेन. पण समजा तुम्हाला हे जे मी सांगितले आहेत पॉइंट्स, आणि आता मी पॉइंट्स तुम्हाला एकदम सुटसुटीत सांगितले आहेत, तुम्हाला कळणार नाही असं काहीच नाहीये. तुम्ही मोबाईल हातात घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही ऍड कराल व्हिडिओ तिथे, तेव्हा तुम्हाला सगळं समोर दिसत जाईल. तसंच तुम्हाला भरायचे, आणि काय भरायचे ते मी तुम्हाला आता पॉइंट टू पॉइंट सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे एक व्हिडिओ अपलोड करून नक्की बघा. आता एडिटिंग मी कसं करते हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं, तर मी नक्कीच व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं हे पण तुमच्या सोबत शेअर करेन. ओके, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला माझ्याकडून अजून काय शिकायला आवडेल हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ समजलाय ना तुम्हाला हे पहिला नक्की मला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.